मला असं वाटतं की शिंदेसेना असो की भाजप असो, हे जे टीका करतात आहे, मग माझा सवाल असा आहे, आता आपण सलमान खानला बनवून टाकू ना, कारण की तो RSS मध्ये गेलेला होता, RSSच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तर सलमान खानला बनवलं असतं तर यांच्या छातीला ठंडक पडली असती का? Sponsored by Zen Aqua Mineral Water Bottle, a creation by Crafted and Company. या RSSच्या कार्यक्रमात गेला तो मुसलमान शुद्ध झाला आणि जो शिवसेनेमध्ये आहे तो मुसलमान अशुद्ध आहे, असं काही यांचं मत आहे का? आणि म्हणून एकदा आपलं मत स्पष्ट करावं. त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं की तारे खान नागपूरचा भाजपचा मोठा पदाधिकारी आहे, त्याला मोठ्या पदावर बसवलेला आहे, मोठे ठेके त्याला दिलेले आहेत, त्याच्यावरची बिर्याणी बीजेपीला आवडतं. आणि शिंदेसेनेने एखादा मुसलमान नेमला तर त्याच्यावर टीका करायची हिंदुत्वाच्या बद्दल. तर म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट भाजप आणि शिंदेसेनेकडे आहे, हे त्यांनी पहिले लक्ष घातलं पाहिजे.